महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय। श्री स्वामी समर्थ श्रोते हो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बघा, ही सृष्टी ज्यांनी बनवलेली आहे ते कोण? तर आपले ब्रह्मांड नायक म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज। आणि जर तुम्हाला खरोखर जर असं एकटं वाटत असेल की मी एवढी भक्ती करूनही माझ्या वाट्याला दुःख येतं, माझ्या वाट्याला सुख कधी येतच नाही, पण बाळ तू हे विसरू नको की हे तुझं मागच्या जन्मी जे केलेलं ते कर्म आहे। या जन्मात तुला ते फेडावंच लागणार आहे। मग आता हे कर्म फेडताना तू पशुरूपात तर हे फेडू शकत नाही, म्हणून तुला मानवी जन्मात तुला यावं लागलेलं आहे। आणि या मनुष्य जन्मात येऊन तुला ती कर्म तुझी फेडायची आहेत। कर्माची गती खूप निराळी असते। आपल्याला वाटतं हा समोरचा एवढा वेगळ्या पद्धतीने पैसा कमवतो, हा लोकांना त्रास देतो, दुःख देतो, तरी हा किती सुखात असतो। पण हे विसरू नको बाळा, ते सुख नाहीये, त्याने त्याच्या मागच्या जन्मी कमवलेल्या कर्माची त्याला या जन्मात पुण्याची राशी जमा झालेली आहे। पण तो त्याचं पुण्य संपवतोय, तो त्याचं पुण्य संपवतोय। आपल्याला वाटतंय तो अनिष्ट मार्गाने पैसा कमवतोय, तो अनिष्ट मार्गाने लोकांना दुःख देतोय आणि तो सुखी कसा? तो सुखी नाहीये। कारण का? तर त्याने मागच्या जन्मी जे केलेलं पाप होतं, पुण्य होतं, कर्म होतं, तर त्याच्या ज्या कर्माचा लेखाजोखा झाल्यानंतर त्याच्या ह्या जन्मी मनुष्य रूपामध्ये त्याला ते पुण्य स्वरूपात मिळालेलं आहे। म्हणून कधी स्वतःला म्हणू नको की माझ्याच वाट्याला का दुःख, आणि असं रडत बसू नको, तू एकटा नाहीये। कारण का? तर तुला ह्या जन्मामध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे चरण मिळालेले आहेत की ज्या चरणावरती तू डोकं ठेवून रडू शकतो, तू तुझ्या मनातल्या भावना सांगू शकतो, आणि जे काही तुझ्या वाट्याला येणार आहे त्या दुःखाची तीव्रता तू कमी करू शकतो। म्हणून कधी एकटं समजू नका। स्वामी कधीही आपल्या लेकराला एकटं सोडत नाहीत। जेव्हा कधी तू पडशील त्यावेळेला तुला हात द्यायला स्वामी येते। स्वामी सांगतात, अरे मी सर्वत्र आहे, हे ब्रह्मांडही माझ्याच याच्याने आहेत, या ब्रह्मांडातही मीच आहेत, हे आकाशही मीच आहेत, या झाडाझाडांच्या पानामध्येही मीच आहे, अगदी पक्ष्यांच्या मुखातून निघालेली शिळही मीच आहेत, होणारी सकाळ येणारी संध्याकाळ तेही मीच आहे। तू एकटा कधी स्वतःला समजू नकोस की मी एकटा आहे। कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवून बघ। कधीतरी स्वामींना सांगा, स्वामी मी सर्व जे काही आहे ते तुमच्यावर सोपवलेलं आहे। मला माहिती नाही, मी फक्त तुम्हाला ओळखते। माझ्या आयुष्यात येणारी सुख दुःख त्यात तुमचा समावेश आहे। आणि खरोखर ज्या वेळेला आपल्याला आपल्यावरती दुःखाचा डोंगर येतो त्यावेळेला स्वामी आपल्या पुढ्यात असतात। का? तर ते दुःख झेलण्यासाठी आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी। आणि ज्या वेळेला आपल्या वाट्याला सुख येतं त्यावेळेला स्वामी आपल्या पाठीमागे असतात। का? तर त्या सुखामध्ये हे तुझं सुख आहे याचा आनंद तू घे भरभरून, यासाठी आपल्या पाठीवर थाप देण्यासाठी। मनुष्य जन्म आलेला आहेत ना, मग तो सार्थकी लाव, तो सार्थकी लाव। तू थोडंफार जास्त काही धन कमवत असेल तर त्यातलं थोडं स्वामी चरणी अर्पण कर, दीनदुबळ्यांना दे, जेणेकरून जे अनाठाई तू खर्च करतोय तो तुझा थांबेल आणि तुझ्या हातातून एखादं सत्कर्म घडेल। आजवर आपण भरपूर स्वामींच्या कथा ऐकलेल्या आहेत आणि ऐकतही आलेलो आहोत।
त्यातून आपल्याला एकच बोध मिळालेला आहे. स्वामी नेहमी सांगतात, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न करा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू भिवू नकोस बाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच आहे, ज्यावेळेला आपण संकट काळात असतो त्यावेळेला नक्कीच स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्यासाठी धावून येतात. दुःख हे प्रत्येकालाच आहे हो. दुःख हे प्रत्येकालाच आहे. दुःख हे अगदी ऊन सावलीप्रमाणे आहेत. आज सावली आहे तर उद्या ऊन येणारच आहे. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आपल्याला वाटतं हा माणूस किती सुखी आहे. ही सृष्टी ज्यांनी बनवलेली आहे त्यांना सगळं काही कळतं की तू किती सुखी आहे, तू किती आनंदी आहे. आणि आपल्या कर्माचा लेखाजोखा हा त्याच्याजवळ असतो, हे कदापि विसरू नका. कारण कर्माची गती खूप वेगळी असते. म्हणून कधीही कर्म करताना आपल्या वाणीतून, आपल्या कर्मातून आपण सिद्ध झालो पाहिजे. ना की कोणाचं मन आपल्या वाण्यातून निघालेल्या अपशब्दामुळे दुखत असेल तर नक्कीच त्याला थारा देऊ नका. ते कुठेतरी थांबवा आणि स्वतःला बळकट बनवा. स्वतःला सांगा, नाही, माझी स्वामी आई माझ्या पाठीमागे आहे. आणि जे दुर्गुण असतील आपल्यामध्ये ते टाकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला उभं करा, सक्षम करा, बलवान बनवा. फक्त एकच सांगा, स्वामी तुम्ही आहात ना माझ्यासोबत, स्वामी तुम्ही आहात ना माझ्यासोबत, स्वामी तुम्ही आहात ना माझ्यासोबत. फक्त 3 वेळा हाक मारा, स्वामी नक्कीच धावून येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.